हाय हॅलो नमस्कार, मी हर्षद स्वामिनी क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज फायनली हे घर शिफ्ट करतोय. याआधी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी नवीन घराची टूर दिली होती, एकदम शॉर्टमध्ये. त्याच घरात आज आम्ही शिफ्ट करतोय. त्याआधी हा सगळा पसारा भरायचा चालू आहे. यात माझे काही फोटो सापडलेत, मी केलेल्या काही वस्तू सापडल्यात, तर त्या कोणत्या ते तुम्हाला मी दाखवते. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. 2 रूममधला पसारा हा 2 दिवस शिफ्ट करावा लागला. नाही म्हणत घरात भरपूर सारा पसारा होता किंवा भरपूर साऱ्या वस्तू होत्या ज्या तिकडं काही न्यायच्या होत्या, इथंही काही ठेवायच्या होत्या, पण ज्या तिकडं न्यायच्या होत्या त्यालाही 2 दिवस लागले. पहिल्या दिवशी बेड, कपाट अशा ज्या मोठ्या मोठ्या वस्तू होत्या ना, ज्या तिकडं नेणं आवश्यक होतं किंवा न्यायच्याच होत्या त्या नेल्या, आणि दुसऱ्या दिवशी भांडी वगैरे अशा घरात छोट्या मोठ्या वस्तू असतात ना त्या नेल्या. या शिफ्टिंगमध्ये माझे काही फोटोज मला काही सापडले, ते मी तुमच्याशी शेअर करते. या आर्टला काय म्हणतात माहीत नाही, पण आता फॅब्रिक पेंटिंग म्हणतात. ब्लाऊजवरती बऱ्यापैकी केलं जातं, पण मी हे कापडावरतीच केलं होतं घरात शोपीस म्हणून, जे खूप छान दिसत होतं, सगळ्यांना आवडलं होतं. पूर्वी फोटो काढण्याची पण एक युनिक पद्धत असायची. पहा ना, हाच फोटो मी ज्या झाडाखाली उभी आहे त्या सेम झाडाच्या कलरसारखा माझा ड्रेसचा कलर आहे, आणि फोटो पण कसला दिसतोय बरं. हा आमच्या बहीण बाबांचा फोटो, आकाश आणि मी इथे. तो बसतही नव्हता, कुठेतरी लांब फिरायला गेलो होतो, त्यावेळेस काढलेले हे फोटो. बाय द वे, आता घराची टूर देते. आणि आता घराची टूर देते. खरं तर बरंच सामान तिकडे गेले, बरंच राहिले आणि बराचसा पसारा आहे. पण त्याआधी एकदा या घराची टूर द्यावी म्हटलं. आधीच मला शूट करायचं होतं, पण मला वेळच नाही मिळाला इकडे यायला आणि शूट करून दाखवायला. होम टूर पाहूयात. आई पप्पांच्या नेम प्लेटवरनं आमचं मेन गेट चालू होतं, आणि समोर एक गेल्याच वर्षी एक रूम बांधली होती. आकाश इलेक्ट्रिकल म्हणून वाघोलीत दुकान आहे, आणि त्याचं रॉ मटेरियल किंवा स्टॉक मटेरियल इथं ठेवलेलं आहे. आता ह्यातलं बरंच सामान नाही नेणार आहोत, आणि जे इथं ठेवणार आहोत ते इथेच शिफ्ट करणार आहोत. आज जायलाही जागा नाही आहे, इतकं बरंच सामान सगळं भरलेलं आहे की रूम गच्च भरली. इथून पुढे ही मध्ये स्पेस आहे, झोळी बांधली आहे, ह्याच्यात स्वामीनी झोपली आहे. कारण पॅकिंग चालू आहे, पॅकिंग करायचं आहे, त्याच्यामुळे उरकायचं आहे, आवरायचं आहे. झोपवलंय, न्यायची भांडी घासून ठेवली आहेत, बाकीचा सगळा स्वयंपाक वगैरे सगळं आवरलंय. हॉलचा एंट्रन्स आहे. आता भरपूर पसारा आहे कारण पॅकिंग चालू आहे. पसारा इग्नोर करा, पण बेसिक अशी होती असा होता आमचा हॉल. इथला सोफा वगैरे सगळं नेलेलं आहे, त्याच्यामुळे ज्या न्यायच्या वस्तू आहेत ते इथं आणून ठेवलेल्या आहेत. हे कपाट आम्ही घेऊन नाही जाणार आहोत, हे इथंच ठेवणार आहोत. कदाचित इथंच ठेवील किंवा पलीकडच्या रूममध्ये शिफ्ट करू. हा असा होता हॉल. बरं, हे घर आम्ही यात्रेतून घेतलं होतं. आता अशाच एका स्वप्नातल्या घरात शिफ्ट होतोय. इथून पुढे होतं किचन. आता एक पार्टिशन करून इथंच आम्ही बेडही ठेवला होता, जो आता शिफ्ट झालाय. यल आकाराचं मोठं किचन होतं, आणि त्याच्या बाजूलाच होतं देवघर, जे घरातल्या सगळ्यांना आवडायचं आणि येणाऱ्या पाहुण्यांनाही आवडायचं. जे सागवानाचं आहे ते खूप छान दिसतं. डायनिंग टेबलही आम्ही इथंच ठेवणार आहोत, नेणार नाही आहोत. तिथेच बाजूला बाथरूम होतं. हे असं छोटंसं 2 रूमचं घर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगायला विसरू नका. बाथरूम आहे इथं, त्याच्याच पुढे डायनिंग टेबल, त्याच्यासमोर देवघर. इथं बाजूला फ्रीज होता, तो गेलाय आत्ता, म्हणजे शिफ्ट झालाय. आणि हा असा किचन वाटा बराच मोठा आहे. इथं पार्टिशन केलं होतं, जे मोठं कपाट ठेवलं होतं, आणि इथे बेड होता, तो पण गेलाय. कपाटही नेलंय तिकडं. असं छोटंसं रूम होतं. बरं, हे पेंटिंग विकत आणलं होतं आईने, पण बऱ्याच जणांना मी केल्यागत असं वाटतं, कारण मी मध्ये दाखवलं ना ते फॅब्रिक पेंटिंग जे मी केलं होतं, त्याच्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटायचं की हे मी केलंय. आज सगळं सामान पॅक करायचं आहे, त्याच्यामुळे चला पॅक करूयात. आता बराचसा पसारा दिसला असेल, पण पॅकिंग चालू आहे, त्याच्यामुळे पसारा इग्नोर करा, कारण मीच तो आवरते या नावाखाली घातला आहे. एक किचन आहे. आता हे साफ करायला घेऊयात. त्यातल्या बऱ्याचशा बरण्या अशा मी पॅक करून ठेवल्यात. रेंटने द्यायचे, त्याच्यामुळे क्लीन करून द्यायचे. आता ते साफसफाईला घेऊयात.
स्वयंपाक जेवण वगैरे सगळं उरकलं. किचन वाट्यावरची भांडी, किचनच्या ट्रॉल्यांमधली भांडी सगळी भरून ठेवली. जी नाही न्यायची ती इथेच ठेवली, जी न्यायच्यात ती पॅक केली, जी नाहीत न्यायची तीही पॅक करून त्या बाजूच्या रूममध्ये नेऊन ठेवली. आता फायनली गॅस घासून घेतलाय, म्हणजे घेतेय, म्हणजे तिथं गेल्यावरती पटकन स्वयंपाकाला लागता येईल. सगळ्या गोष्टी क्लीन असल्या की पटापट कामं होतात. सगळ्यात शेवटी देवघर साफ करायला घेतले. हे देवघर घेऊन जायचंय. यातले देव सगळ्यात शेवट पॅक करायला घेतलेत, जेणेकरून हे गाडीच्या पुढं ने मांडता येतील आणि इकडे तिकडं होणार नाहीत. पसाऱ्यात पटकन सापडतीलही, म्हणून आम्ही गाडीच्या समोर गाडीच्या पुढे घेऊन जाणार आहोत. त्याच्यामुळे सगळ्यात शेवट हे भरायला घेतलेत, म्हणजे तिथे गेल्यावरती पटकन याचीच पहिल्यांदा पूजा करता येईल आणि नंतर बाकीच्या कामांना सुरुवात होईल. एक घर फक्त 4 भिंतींचं नसतं, याच्या मागं खूप मेहनत, कष्ट, जिद्द असते आणि ही आम्ही पाहिली होती. आई पप्पांनी बांधलेलं हे स्वतःचं घर खूप आवडीचं होतं. आजूबाजूला फळाफुलांची झाडं होती, जी आम्ही खाल्ली होती, पण मला ते शूट करायला नाही झालं. नवीन घरात जाण्याची एक्साइटमेंट, पण हे घर सोडण्याचं दुःख. या गोंधळात माझ्याकडनं बऱ्याचशा गोष्टी शूट करायच्या राहून गेल्या. शूट करून 2-3 दिवस झाले. एडिट करतानाही मला बरंच भरून येतं आहे. बाय द वे, ही 2 रूमची होम टूर आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.